तनिष्काच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन नवीन व्हिडिओजसाठी तनिष्काच्या दुनियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टिंग टॉंग. आज आपण जाणार आहोत धबधबा बघण्यासाठी. हा तोच बंगला आहे जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. आता मी तुम्हाला याची लवकरच सफर करून दाखवणार आहे. आज आपण जो वॉटरफॉल बघायला जाणार आहोत ते एवढं फेमस ठिकाण नाहीये, पण छोटा आहे आणि सुंदरही आहे. हे आमच्या घराजवळच आहे आणि हा वॉटरफॉल तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला मग आपण आपली जर्नी सुरू करूया. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, मी ही काठी घेऊन का चालत आहे. तुम्हाला याचा वापर करणं लगेचच समजेल आणि मी का यूज करते ते पण समजेल. चला. याआधी आपण मागच्या भागात मॉर्निंग वॉक साठी इथं आलेलो होतो. आता आपण याच्या पुढे जाणार आहोत आणि पावसाळा असल्यामुळे तर इथं धबधबा आहे. आपण ते बघायला जाणार आहोत. तुम्हाला ही पायवाट दिसत असेल. आजूबाजूला गवत आणि मध्ये इटुकली पिटुकली छोटीशी पायवाट. यावरून आपल्याला असे समजते की हे ठिकाण जास्त फेमस नसले तरीही इथं खूप लोक येत असावेत. अरे वाह, किती छान निसर्ग आहे. मला ट्रेकिंग करायला खूप आवडतं, म्हणून मला मोठं होऊन खूप मोठं ट्रेकर बनायचं आहे आणि नवीन नवीन जागा एक्सप्लोर करायचे आहेत आणि असेच डोंगर आणि किल्ले चढायचे आहेत. हा वॉटरफॉलचा आवाज आहे, म्हणजे आपण वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहोत. हे बघा, परत अजून एक धबधबा. बेबी धबधबा. निसर्ग खूप छान आहे. निसर्ग तर खूप जादूगार आहे. वरतून खाली येत आहे बघा, खूप वरतून. आता एव्हाने तुम्हाला कळालंच असेल मी ही काठी घेऊन का चालत होती. ट्रॅकिंग करताना घसरायची भीती असते, म्हणून घाई न करता सावकाश चाला. हा वॉटरफॉल जास्त मोठा नसला तरीही चिल्लर पार्टीसाठी हा खूप छान आहे. त्यांना मस्तपैकी खेळताही येईल आणि पाण्याची भीती दूरही होईल. अशा जागी नको ते धडस करू नका. स्वतःला जपा आणि मोठ्यांचं ऐका.
झरझर करता झरना बहता, झरझर करता झरना बहता, ऊपर से है पानी गिरता, ऊपर से है पानी गिरता, मोती जैसे बूंदे निखरे, मोती जैसे बूंदे निखरे, इधर उधर गिरते ही बिखरे, इधर उधर गिरते ही बिखरे. हा वॉटरफॉल बघून ही झरणा पोयम मला आठवली. ॲक्च्युअली आपण याला झरणाही म्हणू शकतो. तुम्हाला काय वाटतं? पण काहीही नाव असो, पण मला खूप मज्जा येते. एवढी वॉटरफॉलची मस्ती करून पोटात तर कावळे उडायला लागलेत. म्हणून मी हॉट चॉकलेट मिल्क आणि बिस्किटांची मज्जा घेत आहे. निसर्ग आपल्याला काय काय देतं? आपल्याला निसर्ग स्वच्छ ठेवलं पाहिजे. तुम्ही इथं भेटीला येत असाल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका. ही आपली जबाबदारी आहे की आपण हे आपला निसर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे. म्हणून हा रूल पाळा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आपण भेटूया असाच एका धम्माल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.